पंतप्रधान मोदींकडनं दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन. कर्तव्य पथ इथल्या कर्तव्य भवनाचं केलं उद्घाटन. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा वाढता ओघ. विजय जैन यांच्याकडनं 1 कोटी रुपयांची देणगी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश केला सुपूर्द. लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार. रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा हप्ता वितरित होणार. मात्र लाडक्या बहिणींना निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्येच निधी नसल्याची सूत्रांची माहिती. 51,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला. बुलढाणा जिल्हा प्रशासनाची माहिती. नवीन निकषांनुसार तात्पुरता लाभ थांबवला. मुंबई पोलीस देणार ट्रॅफिकबाबत नाशिक पोलिसांना ट्रेनिंग. मंत्री छगन भुजबळ लिहिणार मुंबई पोलिसांना पत्र. नाशिकची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घेतली जाणार आता मुंबई पोलिसांची मदत. मुंबईमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नियमावली. एअरक्राफ्ट आणि ड्रोनसह अन्य यंत्रणांवर बंदी. आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश लागू. नागपूरमध्ये धर्मजागरण न्यास प्रांत कार्यालयाचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिलं पण धर्म सोडला नाही. मनुष्यानं आपलं कर्तव्य करत राहावं. धर्मनिष्ठा पक्की असली पाहिजे. सरसंघचालकांचं वक्तव्य. पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा जनता दरबार. नागरिकांच्या सेवेसाठी दर मंगळवारी जनता दरबार सुरू. कोणत्याही पूर्व परवानगी विना आयुक्तांची भेट घेता येणार. वंताराकडून माधुरी हत्रिणीबाबत प्रेस नोट. माधुरीच्या परतीच्या कायदेशीर अर्जाला वंताराकडनं पाठिंबा. कोर्टाच्या मान्यतेनुसार वंतारा सहाय्य करणार. खालिद का शिवाजी चित्रपटावर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप. शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.